श्रोते हो, पल्पपच्या यूट्यूब चॅनलवर मी आरजे सुरक्षा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी आपल्यासाठी पल्पपच्या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत. या कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण अशा एका व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत ज्यांची त्या काळोख्या रात्री ही कादंबरी, मौतिकेतील मोती हा काव्यसंग्रह, तर धुक्यातील चांदणे हे ललित लेख संग्रह अशी 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच कथा विजयानंदाची हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांच्या त्या काळोख्या रात्री या कादंबरीला मराठी साहित्य मंडळाचा सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार, तर धुक्यातले चांदणे या ललित लेखासाठी पल्पप प्रकाशन संस्थेचा साहित्य प्रेरणा पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. अशा कवयित्री लेखिका माननीय सौ वैशाली चंद्रकांत महाडिक सातारा यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आणि साहित्यिक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग तुम्ही ऐकायला तयार आहात ना? पल्पपच्या या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत च्या या कार्यक्रमात मी माननीय कवयित्री लेखिका सौ वैशाली चंद्रकांत महाडिक मॅडम आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार ताई. मी आपल्याला मॅडमपेक्षा ताईच म्हणते. हो चालेल. नमस्कार. ताई, आपण मागच्या वर्षी पल्पप प्रकाशनद्वारे आयोजित साहित्य संमेलनात सातारा येथे भेटलो होतो. या वर्षी देखील मे महिन्यात 3 मेला आपण भेटलो आणि आता ऑनलाईनच्या माध्यमातून भेटत आहोत. खूप आनंद होत आहे आपल्याला भेटून. हो, मलाही आपल्याला भेटून खूप आनंद झाला ताई. ताई, आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूयात. हो चालेल. वैशाली ताई, आपली लेखणी बरोबर मैत्री कशी काय झाली बरं? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी लीनाताई पाटील मॅडम आणि सुरक्षाताई पाटील मॅडम आणि आपल्या कार्यकारिणीचे मनपूर्वक आभार मानते. आणि मला कधी कधी असा प्रश्न पडतो की मी काय लिहिते. त्यावेळेला काही क्षणानंतर असं वाटतं की अव्यक्त भावनांना शब्दरूप येते. अव्यक्त भावनांना शब्दरूप येते. विचारांनी भरलेले मन इथे तेथे होते. शब्दनी शब्दातून गुंफत जाते. शब्द मी पेरीत जाते. शब्द मी पेरीत जाते. तर आपण पहिला प्रश्न विचारला की माझी लेखणी बरोबर मैत्री कशी झाली. तर लेखन कॉलेज काळापासून लेखन सुरूच होते. परंतु लग्नानंतर त्यामध्ये खंड पडला. म्हणजे लेखन चालू होते पण तरीही मग मुलीचा अभ्यास करता करता कधी कधी असं वाटायचं की मग 4 ओळी लिहायचे, 2 ओळी लिहायचे, वहीत वगैरे उतरून काढायचे. आणि पण त्यावेळेला असं वाटायचं की जमेल मला म्हणजे लेखन वगैरे. पण नंतर त्यातही खंड पडत गेला. म्हणजे काही सांसारिक प्रापंचिक जबाबदारी त्यातून मग वेळ भेटत नव्हता. आणि असेच एकदा मुलीने तिच्या शाळेत कवी संमेलन होते आणि मग माझ्याही नकळत तिने माझे नाव शाळेमध्ये नोंदवले आणि घरी आल्यानंतर मला बोलली की तू कविता सादर करायची म्हणून. आणि कविता म्हटलं आता मी म्हणजे आपण कधी व्यासपीठावर वगैरे गेलो नव्हतो त्यामुळे म्हटलं जमेल किंवा नाही. म्हटलं बघूया. आणि बघूया म्हटल्यानंतर नाही नाही म्हटली तू सादर करायचीच. बरं ठीक आहे म्हटलं. मग पाऊस या विषयावर कविता करायची होती. मग त्यावेळेला मी पहिली कविता केली ती म्हणजे असाच एकदा पाऊस पडत होता. आणि कविता सादर करायला गेले शाळेत आणि सुरुवातीला जरा थोडाफार न्यूनगंड निर्माण झाला. मी म्हटलं नको अगं, इतर कवींच्या कविता पाहून म्हटलं मला जमेल की नाही. आणि नाही नाही म्हटली आता इथपर्यंत आली तू आता केलीच पाहिजे. मग मी गेले. जरा थोडी अडखळे वगैरे म्हणजे थोडी घाबरत वगैरे. पण त्या कवितेला रहमतपूरचे ज्येष्ठ कवी अनिल बोधे सरांची कौतुकाची थाप मिळाली. मग तिथून पुढे मी लिहित गेले. आणि मग आतापर्यंत माझी 3 पुस्तके वगैरे प्रकाशित झाली आहेत. अजून 2 पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस आहे. खरं सांगायचं तर मला एक सांगावसं वाटतं की मी त्यावेळेला जर न्यूनगंड निर्माण झाला असता माझा आणि आत्मविश्वास वाढवला नसता तर आज मी इथे नसते. अगदी अशा अगदी खरं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही थोडक्यात काय तर मुलीच्या प्रोत्साहनामुळे तुम्ही हे धाडस केलं आणि आज ते यशस्वीरित्या तुम्ही एक कवयित्री हो, लेखिका म्हणून आहेत.
खरंच खूप छान. म्हणजे जसं आपण एखाद्या बाळाला, मुलीला जन्म देतो, आपण आई बनतो, तसं तिने तुम्हाला म्हणजे कवयित्रीच्या प्रवासात, हो, कवयित्री बनण्यात तिच्यामुळे तुम्ही बनलेला आहात. हो. असं अगदी म्हणायला खरं आहे, काही खरं आहे. हरकत नाही. हो. खूप छान, खूप छान. वैशाली ताई, आताच तुम्ही म्हणालात, की आपली 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अजूनही एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर त्या काळोख्या रात्री ही तुमची पहिली कादंबरी. तर साहित्य क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर तुमची ही एक पहिली कादंबरी प्रकाशित झाली. ती खूप एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक लेखकासाठीच असते. तर त्यामागची तुमची काही खास आठवण आहे का? त्यामागची खास आठवण म्हणजे मला खरं तर सांगायचं तर प्रकाशनाच्या बाबतीत मी खूप म्हणजे मला प्रश्न पडले होते आणि ह्याचं सारं श्रेय खरं तर लीनाताईंना आणि किरण तोडकर सरांना देते मी. जेव्हा मला पहिलं पुस्तक माझ्या हातात आलं ना, तेव्हा इतका आनंद झाला, की म्हणजे एक आपण काय म्हणतो, की म्हणजे तो आनंद गगनात मावत नव्हता असा. आणि ही हं. कविता लिहिताना मला खूपदा असं वाटायचं मी ही लिहीन की नाही मला माहीत नव्हतं. आणि ती जी त्यातली नायिका होती, ती मला अशी सतत दिसायची नजरेसमोर, म्हणजे माझ्या नजरेसमोर असायची. पण काय लिहावं हे कळत नव्हतं. आणि म्हणजे तिचं सतत नकारात्मक असं वगैरे तिचं हे होतं आणि माझा लिखाणाचा हेतू म्हणजे असा, की सकारात्मकतेच्या ह्याच्यातून ती कथा का घडू नये असं. अशा बरोबर. हेतून मग ती कविता म्हणजे वास्तविक आणि काल्पनिक दोन्हीचा हे केला आणि त्यातून ही कथा म्हणजे छान म्हणजे मला ती आवडते खूप मला स्वतः खूप आवडते ती कथा. अशा प्रकारे ती म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणजे माझ्या ती एका नातेवाईकाच्या ह्याच्यावरूनच लिहिलेली आहे ती बरं, बरं. असं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ते तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीत जे घडलं होतं त्याचं निरीक्षण करून ते तुम्ही हां. उतरवलेलं आहे कागदावर असं म्हणायला काही हो. हरकत नाहीये. बरं. आणि ती तुम खरं कादंबरी म्हणजे वास्तविक तशी नाहीये. पण त्याला काल्पनिकतेची जोड दिल्यामुळे ती खरं तर खूप छान झालीये असं. बरोबर, बरोबर, बरोबर. कारण तसंच आहे ना, की कुठल्याही लेखकाला लिहिताना एक वास्तविकतेची म्हणजे एक मूळ असतं कधीतरी, जे आपल्या आजूबाजूला हां. घडलेलं असतं आणि त्याला काल्पनिकतेची आपण जेव्हा जोड देतो, तेव्हा ते एक उत्तम सादरीकरण होऊन एक उत्तम साहित्य कृतीची निर्मिती होते. हो, हो. अगदी. बरोबर. ताई, आपण अनेक प्रकारचं लेखन केलं आहे. कविता लिहिताय, लेख लिहिताय, कादंबरी लिहिताय. तर काव्यसंग्रह किंवा लेखन, ललित लेखन आणि कादंबरी लेखन याच्यातील फरक काय असतो? कविता संग्रह म्हणजे अनेक कवितांचा त्यात संग्रह असतो आणि अनेक कवितांचे संकलन केलेले असते. कविता म्हणजे विचार आणि भावनांचा एक काव्य रचना असते. तसेच ललित लेख संग्रह म्हणजे ललित लेख संग्रहामध्ये साहित्य उपयोगी, सामाजिक, वैचारिक आणि ललित लेख वगैरे यांचा एक संग्रह असतो आणि एक कादंबरी म्हणजे एखादी कथा की घटना, पात्रे आणि याची दीर्घ कथा म्हणजे कादंबरी होय. बरोबर, बरोबर. आताच आपण मगाशी म्हणालो, की वास्तविकतेला काल्पनिकतेची जोड देऊन एक चांगली साहित्य निर्मिती होते. तर आपलंही अनेक म्हणजे आपले प्रातिनिधिक संग्रहात आपण सहभागी झालेला आहात किंवा वृत्तपत्रात, दिवाळी अंकात तुमचे बऱ्याच ठिकाणी साहित्य प्रकाशित झालेले आहे. तर तुमच्या मते वास्तविक लेखन की काल्पनिक लेखन महत्वाचं आहे, की दोघांचा संगम होऊन साहित्य लेखन हे महत्वाचं आहे? माझ्या मते दोघांचा संगम होऊन जेव्हा म्हणजे आपण बारकाईनं पाहिलं तर वास्तविक आणि काल्पनिक म्हणजे दोन्ही जर हे केली, दोन्हीची जोड घातली तर ते लेखन सुंदर होते, असे माझं मत आहे. बरोबर, बरोबर. खरंच आहे. कवी आपल्या भेटीला या कार्यक्रमातून ताई, आपण अनेक शाळांना भेटी दिल्या आहेत. आपण मुलांना मार्गदर्शन केले आहे. तर तो मुलांसोबतचा आपला अनुभव कसा होता? आणि शालेय विद्यार्थ्यांना म्हणजे जसं की मुलांचं आता थोडं वाचन कमी होत चाललंय किंवा मोबाईलचा वापर मुलांचा होत असतो. तर मुलांना अवांतर वाचनाकडे आपण कसं वळवलं पाहिजे? अ, खूप छान. म्हणजे मला तर असं वाटतं ना, मी अनेकदा शाळांना भेटी देते ना, तेव्हा त्या मुलांना पाहिलं ना, म्हणजे ही अगदी 1ली ते 4थी पर्यंतची मुलं वगैरे,
तो निरागस स्वभाव किंवा त्यांचं निस्वार्थ प्रेम पाहिलं ना, की म्हणजे खूप छान वाटतं, की आपण त्यात म्हणजे आपल्यातलं पण लहान मूल कधीतरी बाहेर पडतं म्हणजे नाही का? आणि मी जेव्हा भेटी द्यायला गेले ना, तेव्हा खूप आनंद झाला. म्हणजे त्यांच्याकडे पाहून, की एक प्रेरणा मिळाली आणि मग अशा प्रेरणेतून मला पण असं वाटलं, की आपण यांना काहीतरी मार्गदर्शन, आपण एक चांगले संस्कार किंवा मुलांना घडवण्याचं काम आपलं आहे. जे आपण वाचनातून, लिखाणातून अनेकदा मी बऱ्याच मुलांना म्हणजे भेटी दिल्यानंतर सांगत असते, की तुम्ही लेखन करा. काहीही असेल दिवसभरात तुम्ही जे चांगलं केलं, मग ते जेवढं चांगलं असतं आता बरीच मुलं विचारतात, की मग असं भरपूर करतो, ब्रश केला, दात म्हणजे वगैरे, वगैरे बरंच असते. पण बरोबर. त्यावेळेला मुलं म्हणतात, की मग मी मुलांना म्हणते, की तुम्ही जे चांगलं आज शिकला किंवा हे केलं, जाणवलं तुम्हाला ते तुम्ही वहीत लिहून काढा, की त्यातून तुम्ही काय शिकला आणि वाचनासाठी म्हणाल तर मला खूपदा असं वाटतं, की शाळातून खरं तर अवांतर वाचनासाठी 1 तास वेळ दिलाच पाहिजे आणि पालकांनी सुद्धा एक अर्धा तास तरी आपल्या मुलांना वाचनासाठी वेळ घरी घरी म्हणजे आपण स्वतः घेतलं पाहिजे खरं तर. बरोबर. आणि कधी-कधी असे अनेक उपक्रम असतात, त्यातून मुलांना प्रोत्साहन मिळेल असं आपण एक काहीतरी अ, उपक्रम घेतले पाहिजेत, की वाचन म्हणजे आपल्या ह्याच्यातील बघा मला तो उपक्रम खूप आवडला होता समीक्षा संग्रहाचा. म्हणजे त्यावेळेला आपल्या ह्याच्यात मला तो म्हणजे खरंच मला खूप छान वाटलं होतं त्यावेळेला. मुलांनी समीक्षा केली होती तेव्हा सुद्धा. म्हणजे मला असं वाटलं ह्या मुलांनी काय लिहिलं असेल? पण खूप छान वाटलं म्हणजे तेव्हा. हो, हो. पल्प प्रकाशनाद्वारे हां, जो समीक्षा संग्रमाचा उपक्रम घेतला होता, ज्यात बऱ्याच हां, शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला होता, की त्यांनी त्यांची शाळेतील म्हणजे शालेय जीवनातील जी पुस्तकं असतात ती किंवा इतरही हां, जी प्रेरणादायी पुस्तकं असतात. हां, माझ्या मुलानेही त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. हां. बऱ्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी घेतला होता आणि ते चांगलं होतं म्हणजे त्यांना त्यांच्या हं. बुद्धिमत्तेनुसार जसं त्यांना सुचेल तशा प्रकारे त्यांनी लिहिलं होतं. असे हो, उपक्रम खरंच मुलांसाठी उपयोगी आहेत. तसंच कसं आहे आता आपण म्हणालात, की आपणही त्यांना वाचनाची सवय लावली पाहिजे. तर मुलं शाळेतच जास्त काळ शाळेतच असतात असं नाही. इतर वेळेस ते घरीही असतात. तर मला वाटतं हो. पालकांनीही जर मोबाईलचा वापर कमी प्रमाणात केला. कमी कसं आहे मोबाईलचंही एक महत्त्व आहे. आता बऱ्याच गोष्टी डिजिटली होत असतात. कधी-कधी म्हणजे मुलांसाठीही त्या उपयोगी असतात. जसं की शाळेचा अभ्यास फोनवर, WhatsAppवर पाठवला जातो. त्यासाठी पण हो, त्यांना तो बघावा लागतो. पण तो एक मर्यादित काळापुरता त्याचा जर वापर केला केला. आणि हां. वाचनाकडे, पुस्तक वाचनाकडे जास्त भर दिला, तर नक्कीच मुलांनाही फायदा होईल आणि त्याची सवय हां. आपण पालकांनीच लावली पाहिजे. हो, हो. अगदी खरं आहे. बरोबर. ताई आपण हळदी-कुंकवाचेही कार्यक्रम घेत असता. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुस्तक वाचन संस्कृतीचे जतन करता. त्या अनुभवाबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. तो आपल्याला आता जानेवारी महिन्यात संक्रांत येते, त्यावेळेला एक महिनाभर एक उत्साहाचं वातावरण असतं. आपल्या भारतीय संस्कृतीत हळदी-कुंकवाला खरं तर खूप महत्त्व आहे. हो, हो. आणि बरेचदा म्हणजे आमच्यात मी आईकडे होते तेव्हा म्हणजे माझे वडील नेहमी बोलायचे, हे एकत्र येणं म्हणजे सण उत्सवात आपण लोकं एकत्र येतो, विचारांची देवाण करतो. त्यावेळेला मला असं वाटायचं, की म्हणजे खरंच आपण म्हणजे अ, हे सण उत्सव साजरे करतात म्हणजे लोकं तेव्हा एकत्र येतात आणि विचारांची देवाण होते. त्यावेळेला मला असं वाटलं, की आपण एक ज्ञानदान का देऊ नये? म्हणजे असं मला मी हळदी-कुंकवाला जात होते बऱ्याच ठिकाणी. तर म्हटलं आपलं असं वेगळं काहीतरी म्हणजे नाही का काहीतरी वेगळं हे केलं पाहिजे, म्हणजे वाण दिलं गेलं पाहिजे. आणि मला खरं तर तो अनुभव खूप छान आला. म्हणजे सहज असे बसले असताना माझं पुस्तकाकडे लक्ष गेलं आणि मी म्हटलं नाही आता यावेळी पुस्तकं वाण म्हणून द्यायची. आणि खरं तर स्त्रिया जेव्हा आल्या तेव्हाही म्हणजे इतर वेळेला आपण पाहतो, की स्त्रियांचे विषय वेगवेगळे असतात. बाबा हे साडी घातली किंवा हे असे म्हणजे हो, आणि हो. अगदी त्यावेळेला मला असं वाटलं, मी पुस्तकं म्हणजे दिल्यानंतर सहज म्हणजे ते स्त्रियांनी उघडलं आणि 1-2 कवितांवर खरोखर चर्चा झाली त्यावेळेला. म्हणजे मला असं वाटलं, की खरंच किती छान म्हणजे हे असे विचार पण म्हणजे आपण हे करू शकतो. म्हणजे ज्ञान दिल्याने वाढते हे म्हणतात ते खरंच आहे म्हटलं. खरंच, खरंच आहे. अगदी खरं आणि आहे. बरोबर अशा ताई. प्रकारे मग तो साजरा केला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम. खूपच छान, खूपच छान. ताई त्यालाच जोडून मला तुम्हाला एक विचारावसं वाटतं, की आपण एक गृहिणी आहात आणि घर सांभाळून, घरातलं सर्व आवरून, मुलांचं आवरून, त्यांचा अभ्यास म्हणा
किंवा त्यांच्या शाळेच्या वेळा सांभाळणे, त्यांना सोडणे, आणणे, हे सर्व करत तुम्ही लिखाणही करताय आणि हे लिखाण करता तुम्ही एक स्वतःची आज एक ओळख निर्माण केली आहे. तर आजच्या गृहिणींना तुमचा काय संदेश असेल? गृहिणी हा शब्द खरं तर खरंच खूप मोठा आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर गृहिणी म्हणजे एक सांसारिक जबाबदारी आली किंवा मुलांची म्हणजे संसारातील अनेक गोष्टी आणि गृहिणी शब्द खरंच खूप मोठा आहे. म्हणजे आपण विचार करायला गेलं तर बारीक-सारीक गोष्टी आपल्याला म्हणजे दिसत नाहीत खरं सांगायचं तर. म्हणजे ह्या गोष्टी तर आहेतच. म्हणजे आपण मुलांचं जबाबदारी वगैरे झटकू नये असं मी म्हणत नाही. पण खरं तर ही आपली कर्तव्य, जबाबदारी पार पाडता खरं तर स्त्रियांनी आपल्यातील कलागुणांना पण वाव दिला गेला पाहिजे, खरं तर. अगदी. आणि अ, हा वाव दिला तर आपल्याला पण त्यातून आनंद निर्माण होईल आणि आपण आनंदी असू तर आपल्या आजूबाजूचं वातावरण आनंदी राहील आणि आजूबाजूचं वातावरण आनंदी राहिलं तर आपला परिवार सुद्धा आनंदी राहू शकतो, असं माझं मत आहे. म्हणून बरोबर. मी जसं म्हणतात ना, की ज्या घरची स्त्री सुखी आणि आनंदी, ते घरच आनंदी असतं. खरंच आहे. कारण म्हणून घरातली गृहिणी किंवा स्त्री जे सर्व घर सांभाळत असते, तीच जर दुःखात असली, तर मग दुःखाचंच वातावरण होईल. पण जर ती हां. सुखात असेल, ती तिचे कलागुण जोपासत असेल आणि यामध्ये जी महत्त्वाची साथ असते, ती म्हणजे त्या एका स्त्रीच्या पतीची किंवा मुलांची, घरातल्या कुटुंबाची, हो, परिवाराची ही अगदी, जर अगदी. योग्य साथ असेल, तर मग नक्कीच गृहिणी काहीही करू शकते. करू घरातलं शकते. सांभाळून याची आपण आता अनेक उदाहरणं बघतच आहोत. अनेक स्त्रिया आहेत, कामही करतात, घरही सांभाळतात आणि हो, हो. म्हणजे आणि जर गृहिणी जर एक चांगलं काहीतरी शिकली, तर ती तेच चांगलं आपल्या मुलांनाही शिकवते ना. हां, हां. स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधला गेला पाहिजे आणि हो, खरं तर हो. म्हणजे प्रत्येक बरोबर. ह्याच्यातून स्वतःचा खूप व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला, तर तो सर्वांचाच विकास होत असतो. हां. मुलांचाही होत बरं. असतो, परिवाराचाही होत असतो. आणि तुम्ही म्हटला तसं बरोबर आहे. म्हणजे कुटुंबाची आणि परिवाराची साथ तितकीच महत्त्वाची आहे खरं तर. आणि असं कुटुंब बघा तुम्ही म्हणजे बरेचदा अशी कुटुंब खूप छान असतात. म्हणजे अगदी त्यांचं एक परिभाषा म्हणजे जगण्याची परिभाषा एक वेगळीच असते. बरोबर. मी खरंच गृहिणींना म्हणेन, की आपल्यातील खरोखर कलागुणांना वाव द्या आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व विकास साधला पाहिजे. प्रत्येक गृहिणीनं हे केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. खरंच आहे. प्रत्येकाने तसं केलंच पाहिजे. कारण दिवसभर जी आपली घरातली कामं असतात, ती तर होतच राहतात. पण जर इच्छा असेल, तर मार्ग दिसेल. ज्याला इच्छा असते, तो बरोबर वेळ काढतो आणि आपल्या आता तुम्ही गृहिणी आहेत, तुम्हाला काही कामं नाही आहेत का? आहेतच ना तुम्हाला पण घरातली कामं. पण तुम्हाला लिखाण करायचं आहे, म्हणून त्यासाठी तुम्ही खास वेळ हो, काढून अगदी, ते अगदी. लिहत असता. अगदी खरंच, खरं आहे. खरंच. छान, छान ताई. अ, ताई तुमच्या 2 कवितांचं गीतामध्येही रूपांतर झालं आहे. मीही त्या ऐकल्या होत्या कविता. तर त्यातली बाबा ही कविता ही मला खूप आवडली होती. तर ती आज होऊनच जाऊ दे इथे. हो, हो. चालेल, चालेल. मी जरा पाहून म्हणते. हो, हो. चालेल. चालेल काही का तर? हरकत नाही. चालेल, चालेल. हं. ही कविता खरं तर मी म्हणजे सहज अगदी एक 10 मिनिटाच्या आत ही केली होती. म्हणजे माझ्या मुलांनी त्यात सुचली साथ होती दिली होती तुम्हाला. मला. बरोबर, बरोबर. नाही वाढदिवस होता असं आणि होतं ना सहज म्हणून घडून असं गेली. होतं, कधी-कधी आपण एखादं म्हणजे सुचलं काहीतरी, तर ते त्याच वेळेस जर लिहिलं, तर ते अगदी लगेच पूर्ण होतं. कुठलंही लिखाण हां. असो आणि जर आपण वेळ लावला नंतर लिहू, अर्धं लिहिलं, अर्धं नंतर लिहू, तर मग ते काही पूर्ण होत नाही पूर्ण किंवा होत जे नाही. त्या हां. क्षणी जे सुचलेलं असतं, ते काही पुन्हा आपल्याला आठवत नाही. आणि खरं आहे बरं का हे. म्हणजे शब्द इतके हे असतात, खूप कधी-कधी इतके शब्द छान असतात आणि तेच पुन्हा खूपदा आठवून सुद्धा म्हणजे लक्षात येत नाहीत. आठवण म्हणजे हो, अगदी अगदी खरं आहे. हा हा प्रत्येक लेखकाचा किंवा कवीचा अनुभव 100%च असणार. माझ्याही बाबतीत असं झालेलं आहे, की त्या क्षणी लिहिलं, तर ते लगेच लिहून पूर्ण होतं. हां. अगदी, अगदी. मी कविता सादर करते. हो, हो, हो. चालेल. आहे रोजची तरी आहे अनसुनी. आहे रोजची तरी आहे अनसुनी. सांगा घेईल का हो कोणी समजुनी बाबांची कहाणी. सांगा घेईल का हो कोणी समजुनी बाबांची कहाणी. उभ्या आयुष्यात जळतो तो दिव्यातल्या वातीवानी.
उभ्या आयुष्यात जळतो तो दिव्यातल्या वातीवानी, धडपड, तडपड कितीतरी जीवनी. कर्तव्यात गुरफटलेली अशी त्याची मूक कहाणी, घेईल का कोणी समजुनी? अशा बाबांची कहाणी, घेईल का कोणी समजुनी? अशा बाबांची कहाणी. उन्हात तळपतो, उन्हात तळपतो, चालतो अनवाणी, उसासा सांडतो, उसासा सांडतो, ऊर येतो भरुनी, तरी डोळा येत नाही पाणी, तरी डोळा येत नाही पाणी, घेईल का कोणी समजुनी? अशा बाबांची कहाणी, अशा बाबांची कहाणी. प्रेम माया ममता वाहते, प्रेम माया ममता वाहते, पायीच्या त्या भेगातुनी. धाकात भी त्याला त्याच्या उलघाल त्याच्या कासाविसीतुनी. धाकात भी त्याला त्याच्या उलघाल कासाविसेतुनी. वात्सल्याची त्याची कहाणी आहे फक्त सुनी सुनी. वात्सल्याची त्याची कहाणी आहे फक्त सुनी सुनी. घेईल का हो कोणी समजुनी? अशा बाबांची कहाणी, घेईल का कोणी समजुनी? अशा बाबांची कहाणी. खरंच खूप खूप सुंदर. आता जसं तुम्ही म्हणालात शेवटच्या वाक्यात, घेईल का कोणी समजुनी बाबांची कहाणी. ते खरंच आहे. त्याच्यावरून मला सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या कवितेची आठवण झाली, दमलेल्या बाबाची कहाणी. त्यांनीही त्याच्यामध्ये की कसं वडील नोकरीसाठी जात असतात सकाळी उठून आणि ते मूल झोपलेलंच असतं. जेव्हा रात्री परत येतात, तेव्हाही ती मूल झोपलेलंच असतं. त्यांची काही गाठभेट होत नसते. त्या कवितेतही त्यांनी तसं सुंदर वर्णन केलेलं होतं. आणि खरं पाहिलं तर काय होतं, की आईला थोडं जास्त महत्त्व दिलं जातं आणि जे वडील आपले आहेत किंवा जे आपले बाबा आहेत, ते दिवसभर कुटुंबासाठी नोकरीच्या निमित्ताने नोकरी, धंदा काहीही असेल, त्या निमित्ताने दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे कधी-कधी काही प्रमाणात असं होऊ शकतं, की मुलांचं थोडंसं भावनिक जोड ती वडिलांची कमी आणि हो. आईची जास्त असंही होतं. अगदी, अगदी. पण अ, वडील हे एक कुटुंब प्रमुख असतात आणि जे आपल्या घरासाठी, कुटुंबासाठीच दिवसभर बाहेर जाऊन काम करत असतात. तर त्यांनाही असं नाही आता तर आईही काम करतेच. आई बाहेरही काम करते, घरातही काम करते. पण वडील जास्त काळ घराच्या बाहेर असतात. तर असतात. त्यांची ही जी तगमग असते, कुटुंबासाठी होत असते किंवा जे काम करत असतात, कष्ट करत असतात, तर तेही समजून घेतलं पाहिजे. बाबांना आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. खरंच खूप छान आपण काव्य वर्णन केलं बाबांबद्दल. अ, ताई मी तुम्हाला असं एक विचारते, की एखाद्या साहित्यिकेला किंवा साहित्यिकाला म्हणजे तुमचे आवडते साहित्यिक कोण? हा थोडा टिपिकलच प्रश्न आहे. पण मला फक्त एक उत्सुकता वाटतेय, म्हणून मी तुम्हाला विचारते, की तुमचे आवडते साहित्यिक कोण? तसे तर म्हणजे खूप कुसुमाग्रजांच्या वगैरे कविता, पाडगावकरांच्या कविता मला खूप आवडतात. पु. ल. देशपांडेंचं वाचन म्हणजे लेखन खूप आवडतं. तसेच वि. स. खांडेकरांचं वगैरे. परंतु आता अलीकडच्या काळात जरा मला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची मी एक डोह कादंबरी म्हणून वाचली आणि मलाही जरा म्हणजे ऊन-सावल्यांचं खूप आकर्षण आहे. म्हणजे मला आता कधी सहज बसल्या-बसल्या दुपारी सुद्धा म्हणजे असं सहज आठवतं, की सहज ऊन-सावल्या पाहिल्या किंवा पानावरचे दवबिंदू वगैरे पाहिले, की मग मला असं वाटतं, की नाही हे काहीतरी सांगतायत, की मग त्यावरून मी लिखाण करते. मग आता सध्या तर मला श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं लेखन खूप आवडतं. खरं म्हणजे अच्छा. 12वीला आमच्या एक पाठ्यपुस्तकात मनातल्या उन्हात म्हणून एक धडा होता. म्हणजे त्यापासूनच मला खरं तर प्रेरणा भेटली होती बरं. त्यावेळेला. म्हणजे त्यामुळे मला आता त्यांचं लिखाण खूप आवडतं खरं तर. बरोबर, बरोबर. आणि कसं आहे हं. आपण म्हणजे आता सातारा भागात राहता. थोडं ग्रामीण जीवन किंवा नैसर्गिक वातावरण तिकडे जास्त चांगलं आहे. म्हणजे जसं पुणे, हो. मुंबईसारख्या शहरामध्ये थोडं निसर्गाशी जी जवळीकता असते, ती थोडी कमी बघायला मिळते. कमी म्हणजे हां. जर आता तुम्ही आधीच निसर्गाच्या सान्निध्यातच राहता. हो. त्यामुळे तुम्हाला अर्थातच तो सहवास जास्त लाभतो, त्याच्यातून जास्त प्रेरणा मिळते आणि तुम्ही तशा पद्धतीने, तशा प्रकारचं लेखन करत राहता. खरंच खूपच छान. वैशालीताई, आपण आज या पल्पपच्या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबतच्या कार्यक्रमात आलात. आपला बहुमूल्य वेळ दिलात. आपले खूप छान विचार मांडलेत. गृहिणींसाठी आपण छान संदेश दिलात, की
प्रत्येकीने काहीतरी केलं पाहिजे, आपले कलागुण जोपासले पाहिजेत. खरंच खूप छान तुमच्याशी गप्पा गोष्टी करून खूप आनंद वाटला. मी संपूर्ण पल्पप परिवाराकडून आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद ताई. धन्यवाद. मलाही आपण इथे आमंत्रित केल्याबद्दल खरंच खूप आनंद वाटला. अ, आपल्या सर्वांच्या लीनाताई मॅडमचे आणि तुमचेही आणि पल्पप कार्यकारिणीचे मनःपूर्वक धन्यवाद देते. धन्यवाद. पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधणार आहोत. काळजी घ्या. पुन्हा भेटूया. वाचत राहा, लिहित राहा. तोपर्यंत मी पल्पप आरजे तुमची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.